आत्तापर्यंत असं कधीच गोष्ट झालेली नव्हती की एखाद्याला जीवे मारण्याची धमकी तलवार विलवालीने देत. त्याच्यामुळे तिला बाहेर काढलं ते बरोबरच केलंय. पण ती तिचा ॲटिट्यूड घेऊन की मी सॉरीच नाही बोलणार, मी नाहीच बोलणार काही कोणाला. बिग बॉसला पण ती काय सॉरी काय तशी बोलली नाही. पर्सनली मे बी ते हिंसक असावेत, त्याच्यामुळे त्यांनी असं कृत्य केलं असावं. पब्लिसिटी मिळण्यासाठी पण केलं असेल त्याने. नेहमी संविधानाच्या वगैरे गोष्टी करते. बिग बॉस मराठीच्या घरातून गेली 4 आठवडे घुमणारा भांडणांचा कर्कश आवाज आता जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचलाय. दिव्या शिंदेनं कालच्या भागामध्ये घरातील स्पर्धकाला तलवारीच्या पातीनं उडवण्याची धमकी दिली. यानंतर घरातील वातावरण पूर्ण बदललं. बिग बॉसनं दिव्याला घराबाहेर काढलं असलं तरी याविषयी सामान्य प्रेक्षकांना काय वाटतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आजच्या पब्लिक बोलमधून जाणून घेऊया याविषयी सामान्य प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं. चला. नमस्कार काका, बिग बॉस मराठी बघताय का? हो बघतोय ना. कसं वाटतं यंदाचं बिग बॉस मराठी? यंदाचा बिग बॉस सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये चाललंय. काल दिव्या शिंदेला घराबाहेर काढलं. तिनं एका स्पर्धकाला तलवारीच्या पातीनं उडवण्याची धमकी दिली. तुम्हाला काय वाटतं या प्रकाराविषयी? आता हा प्रकार सगळा मनोरंजनासाठी चाललेला आहे. हे सगळं स्क्रिप्ट ठरवलेलं असतं. तू असं कर, मी असं करतो. ते बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. हे तिने धमकी दिली तलवारीची, पण ते बरोबर नाही. पहिल्या सीझनपासून भरपूर सारे कॉन्ट्रोवर्शियल जे टॉपिक होत राहतात, बट आत्तापर्यंत असं कधीच गोष्ट झालेली नव्हती की एखाद्याला जीवे मारण्याची धमकी तलवार विलवालीने देत. जे 24 तासामध्ये ते वागतात ते तुम्हाला फक्त 1 तासामध्ये दाखवतात. हे तुम्हाला खरं वाटतं का? रिअल शो वाटतो का? हे फक्त सगळं म्हणजे लोकांना मनोरंजनाच्या साधनेप्रमाणेच बघा. ज्यांना आवडतं त्यांना आवडायला द्या, ज्यांना मनाला भावतं त्यांना भावायला द्या. ॲक्च्युली जी ती वागली आहे ते चुकीचंच वागली आहे. ॲक्च्युली तिच्या बोलण्याची टोन म्हणजे आम्हाला प्रेक्षक म्हणून तरी ती बरोबर नाही वाटली. आणि जेव्हा तुम्ही बोललात ती माफी, इवन ती बिग बॉसबरोबर पण आर्ग्युमेंट करत होती आणि माफी मागण्यासाठी पण ती भरपूर हे करत होती. नंतर सगळ्यांनी फोर्स केल्यानंतर तिने माफी मागितली आणि ते चुकीचं वाटलं मला. ती धमकी तिने जी दिली ना, ती त्या घरासाठी चुकीची आहे. कारण त्या घरात जाताना आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं. त्याच्यात जे लिगल टर्म्स आहेत ना, त्याच्याबरोबर ती बरोबर नाही बोलली आहे. त्याच्या अपोजिट गेली आहे ती लिगल टर्म्सबद्दल, म्हणून तिला घरातून बाहेर काढलं आहे. ते चुकीचंच आहे. चुकीचं बोलली पण ती, त्याच्यामुळे तिला बाहेर काढलं ते बरोबरच केलंय. ती स्ट्रॉंग प्लेअर होती, म्हणजे खेळायला वगैरे तशी ती चांगली होती. स्पीकर आहे बाहेर, ती म्हणजे चांगलं आहे, म्हणजे ती गोष्ट चांगली आहे. फक्त तिने काल जे म्हणजे ती बोलली म्हणजे ते नाही आवडलं काही लोकांना. काही लोक तिला करतायत सपोर्ट, पण ती तिचा ॲटिट्यूड घेऊन की मी सॉरीच नाही बोलणार, मी नाहीच बोलणार काही कोणाला. बिग बॉसला पण ती काय सॉरी काय तशी बोलली नाही. मनापासून नाही बोलली, असं वाटत नाही मनापासून बोलली करून. असंच बोलायचं म्हणून ती बोलली आणि मग ती बाहेर पडली तिचा ॲटिट्यूड घेऊन. जर एखादा स्पर्धक अशी धमकी देत असेल आणि जर त्याला त्या स्पर्धेतून बाहेर काढलं, हे बरोबर केलं. जर त्याला त्याच्यावरती ॲक्शन घेतली नसती तर वेगळा एक मेसेज इतर स्पर्धांमध्ये गेला असता आणि इतर स्पर्धक पण त्याच अनुषंगाने वावरायला लागले असते. तिला काढलं ना म्हणजे दुसरी लोक तरी नाही करणार, सुधारतील. पण तसं तन्वी आणि ती दुसरी कोण एक अजून एक रुचिता, त्या दोघी तर खूप काही बोलतात. म्हणजे त्यांच्यावर पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. म्हणजे अशी खूप मोठी पण ॲक्शन नाही घेतली पाहिजे, पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. सतत काय ना काहीतरी बोलतच असतात ते. म्हणजे असं वाटतं की बिग बॉस म्हणजे बंद करून टाकावं असं वाटतं त्या दोघी दिसल्या की. तुला माहिती असेल की तिचं बाहेर पण खूप मोठं वलय आहे. ती संविधानाला मानते, संविधानावरती बोलते, सरकार म्हणून तिची ओळख आहे. आणि जेव्हा अशी एखादी व्यक्ती जी एवढी पॉलिटिकली नोन आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा असं भाष्य करते, तेव्हा कुठेतरी सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटतं? तो घर आहे ना, ते घर तिथे आपण जाऊन मेंटली एक्झॉस्ट होतो. आणि तिकडे बोलण्याशिवाय तुम्हाला दुसरा काय ऑप्शन आहे? तुम्ही मारू नाही शकत किंवा समोरच्याला हे नाही करू शकत. तिथे जाऊन मेंटली आपण एक्झॉस्ट होतो. त्याच्यानंतर ते बस्ट होणं मला तर वाटतं ऑब्वियस आहे. पब्लिसिटी मिळण्यासाठी पण केलं असेल त्याने. नेहमी संविधानाच्या वगैरे गोष्टी करते. बट आता ती सिच्युएशन त्यांनाच माहिती आहे की एक्झॅक्टली तिकडे काय झालं असेल. कारण आपल्याला ते पूर्ण 24 तासाचा एपिसोड नाही दाखवत. त्या लोकांनी ऑब्व्हियसली त्याच्यावर फोकस घेतला, कारण त्यांच्या पण बिग बॉस मराठीला तेवढी पब्लिसिटी आणि तेवढे प्रेक्षक वाढल्यासाठी त्यांनी ते पाऊल घेतलं असेल. मे बी त्यांचा दाखवायचा रंग वेगळा आहे. म्हणजे जे ते समाजामध्ये वावरतात आणि पर्सनली मे बी ते हिंसक असावेत, त्याच्यामुळे त्यांनी असं कृत्य केलं असावं. तिला घराबाहेर काढलं योग्य केलं की अयोग्य केलं? त्यांच्या लिगल टर्म्सनुसार योग्य आहे. पण मला तर असं वाटतं की तिने एवढी धमकी दिली म्हणून ती काय मारणार नव्हती जाऊन. आत्तापर्यंत अनेक वेळा धमक्या दिल्या गेल्या, पण हे बाहेर नंतर गळ्यात गळे घालून हे करतात, मिरवतात. कारण हा युगच तसं आहे. त्यावेळेस तिला ती वाटलं असेल, ते जेन्युअन आहे ते, म्हणजे की तशी स्टेटमेंट तिने दिली. बट ते तिकडे त्या ह्याच्या एवढा मोठा प्लॅटफॉर्मवर बोलणं ते चुकीचं वाटलं मला. त्यानंतर बिग बॉसने तिला घराच्या बाहेर काढलं, ते योग्य केलं का?
हां ते बरोबर केलं, कारण मग ते पुढे जाऊन मग तिने अजूनही केलं असतं. आणि त्याचबरोबर बाकीचे जे कन्सिस्टंट आहेत त्यांनी पण ॲक्च्युली मग ते यापुढे चांगले खेळतील असं मला वाटतं. तुम्ही तिथे मारामारी करू शकत नाही. अपशब्द झाले तर ती लोक हे करतात, एडिट करतात, पण तुम्ही तिथे हात नाही लावू शकत. म्हणजे एखाद्याला तुम्ही हात उगारू शकत नाही. धमकी तोंडाने देऊ शकतायत. काय हिंदी बिग बॉस पण आम्ही बघतो, तिथे पण आता चांगल्या धमक्या बिमक्या सगळं इथं बाहेर बघतो. नंतर बाहेर चांगले मित्र असतात, ते स्वतःच्या पब्लिसिटीसाठी किंवा स्वतःच्या म्हणजे हे वाढवण्यासाठी, वोटर वाढवण्यासाठी किंवा स्वतःचा क्रेज वाढवण्यासाठी किंवा स्वतः लाचच्या 5 जणांमध्ये राहण्यासाठी हे काही करत असतात. तिने त्याच्या बदल्यात माफी देखील मागितलेली नाही. हां, तिचा तो स्टँड चुकला. तिने थोडंसं पोलाइटली तिथे घ्यायला हवं होतं, थोडासा बॅक स्टँड घ्यायला होता. त्या दिवशी रुचिताने करणला मारलं, पण त्यांनी ते सॉर्ट आऊट केलं. त्यामुळे बिग बॉसने तो मुद्दा हायलाईट नाही केला. मला असं वाटतं की तो पण मुद्दा हायलाईट व्हायला हवा होता. जर हिची धमकी हायलाईट होते तर रुचिता आणि करणचा मॅटर पण हायलाईट व्हायला हवा होता. तिने माफी रुचिताला सांगितलं की हेच जर एखाद्या मुलाने मारलं असतं ना तर महाराष्ट्रामध्ये बवाल झाला असता. पण आता जर मुलगी मुलाला मारते तर तिथे कोणी स्टँड नाही घेतला, कोणच काय नाही बोललं. बिग बॉसने साधी एक अनाऊन्समेंट पण नाही केली. मग हिच्या धमकीला एवढं व्हॅलिड मला असं वाटलं नाही. ती मारून मोकळी झाली, पण त्याच्यावरती काय भाष्य झालंच नाही बिग बॉसमध्ये. कोण सगळ्यात जास्त डोक्यात जात आहे? आता बोलली मी, तन्वी, रुचिता, विशाल खूप डोक्यात जातात. खूप प्रेक्षकांना ते नाही आवडत, खूप ते तिघजण आवडतच नाहीत. विशालची कुठली गोष्ट जास्त खटकते? तो नुसता राकेशच्या मागे लागलेला असतो फक्त, बस. येऊन जाऊन त्याला राकेश दिसतो. कुठे नॉमिनेशन करायचं राकेशच पाहिजे, कुठे काय भांडणं करायचं, काहीतरी चुगली करायची राकेशच पाहिजे.